नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. 11वी केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे रेडॉक्स रिॲक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शनचा एक्झरसाइजमधला एक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम असा आहे, बॅलन्स बाय हाफ रिॲक्शन मेथड. एक रिॲक्शन दिली आहे, ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे, पण मेथड आपल्याला आहे हाफ रिॲक्शन मेथड. हा एक्झरसाइजमधला प्रॉब्लेम आहे. सॉल्व करूया. रिॲक्शन आहे H2C2O4 प्लस MnO4 -1 चार्ज आहे. इट गिव्स CO2 प्लस Mn+2 ॲक्वियस. ओके, स्टेप नंबर फर्स्ट, फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन मँगेनीज. आपण ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन काढूया, मँगेनीजचा काढूया. इथं आपण रिॲक्शन लिहून घेतली आहे. H2C2O4 MnO4 मायनस कंपाऊंडवरचा चार्ज आहे कार्बन डायऑक्साईड अँड Mn+2. Mn+2चा चार्ज, ऑक्सिडेशन नंबर इथं लिहून घ्यायचा. Mn+2 मिळाला आपल्याला ऑक्सिडेशन नंबर Mn+2. ओके, Mn+2, Mnचा ऑक्सिडेशन नंबर +2. चला, आता आपल्याला इथं वर्किंग करायचं आहे स्लोली. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही आहे. Mnचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. ओके, हिअर यू कॅन सी. इथं आपण बघू शकतो Mnचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. त्याच्या डोक्यावर +2 चार्ज, ऑक्सिडेशन नंबर +2. चलो, इथं आता आपल्याला स्लोली वर्किंग करायचं आहे. H2C2O4, त्याच्यामधलं व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर. लेटस फाइंड आउट. हायड्रोजनचा किती आपल्याला माहीत असतं, 1. हायड्रोजनचे ॲटम 2 × 1 प्लस कार्बन किती आहेत 2 आणि x, आपल्याला हा x फाइंड आउट करायचा आहे. सो आपण 2x प्लस ऑक्सिजनचा किती असतो -2, म्हणजे 4 आहेत ऑक्सिजनचे ॲटम. 4 × -2, कंपाऊंडवर चार्ज नाही आहे, इज इक्वल टू 0. मग 2 प्लस हा 2x झाला प्लस हा 4 × 2 -8 इज इक्वल टू 0. हा 2 प्लस 2x -8 आपण बाहेर काढूया, ब्रॅकेट काढूया. -8 इज इक्वल टू 0. मग आता हा 2 - 8 करूया. 2 - 8 प्लस 2x इज इक्वल टू 0. 2 - 8 म्हणजे -6 प्लस 2x इज इक्वल टू 0. मग 2x हा -6 ह्या साईडला घेतला तर इज इक्वल टू 6 आला. मग x इज इक्वल टू 6/2 केलं, सो x इज इक्वल टू 3. ओके, मग काय काढलं आपण 3, तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन कशामधला, H2C2O4. ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन H2C2O4 इज इक्वल टू +3. H2C2O4 मधला कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर +3 मिळाला. ओके, देन सेकंड, आता आपल्याला ह्याच्यातला म्हणजे हिअर परत येऊया CO2 मधला कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आता फाइंड आउट करायचा आहे. ओके, तो फाइंड आउट करूया. चलो, फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन CO2. फाइंड आउट करूया स्लोली. CO2 x, कार्बन एकच आहे, त्याचा x घेऊया प्लस ऑक्सिजनचा -2 असतो ना, मग -2 × ऑक्सिजन किती ॲटम आहेत 2, 2 × -2, कंपाऊंडवर चार्ज नाही आहे, इज इक्वल टू 0. मग x प्लस ब्रॅकेटमध्ये आपण -4 इज इक्वल टू 0, ब्रॅकेट ओपन करूया. x हा -4 इकडे गेला तर प्लस झाला, x इज इक्वल टू 4. काय आलं, x इज इक्वल टू 4. व्हॉट इज दॅट, ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन CO2, म्हणजे CO2 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर हाऊ मच, 4. ओके, सो वन्स अगेन तुम्हाला रिमाइंड करून देतो, इथं H2C2O4 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आला 4. ओके, आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आला 4 आणि इथं आला H2C2O4 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आला 3 +3. H2C2O4 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर +3 आणि इथं कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आला +4. हे लक्षात ठेवायचं. आपण इथं घेतोयच लगेच. ओके, राईट ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन इक्वेशन. आपण इक्वेशनमध्ये दाखवूया. H2C2O4 प्लस MnO4 मायनस, हे इक्वेशन आहे. इट गिव्स CO2 प्लस Mn+2. त्याच्यामध्ये C2 म्हणजे H2C2O4 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर +3 आणि CO2 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर +4. काय झालं, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. लिहून ठेवूया. लेटस राईट, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन झाला. नेक्स्ट पुढं आपण जाऊया. आता Mn इथं दाखवतो तुम्हाला. MnO4 त्याच्यामधला Mnचा काढूया ऑक्सिडेशन नंबर आणि Mn+2चा ऑलरेडी Mn+2च्या डोक्यावर +2 चार्ज आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट केला आहे, तो +2 आहे. चलो, MnO4 ट्राय करूया. सो फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इन MnO4. ओके, MnO4 पण कंपाऊंडवर चार्ज आहे -1. मग Mnचा x कन्सिडर करूया. x प्लस ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजनचा किती असतो -2 मल्टिप्लाइड बाय ऑक्सिजन ॲटम किती आहेत 4, म्हणजे -2 × 4 इज इक्वल टू टोटल कंपाऊंडचा चार्ज -1. मग x प्लस 2 4 8 -8 झाला, इज इक्वल टू हा
1 -8 इकडे गेला तर प्लस होईल. x इज इक्वल टू हा -1 तसाच इकडून आलेला -8 + 8 झाला. 1 - 1 + 8 म्हणजे 8 - 1 7 बिग नंबरचं साईन. x इज इक्वल टू +7. हे काय काढलं आपण मँगेनीजचा ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मँगेनीज किती आला +7. कशामध्ये MnO4 1 MnO4 1 मध्ये Mnचा ऑक्सिडेशन नंबर किती आला +4. चलो ओके. आता पुढे राईट ऑक्सिडेशन नंबर ऑफ मँगेनीज इन इक्वेशनमध्ये Mnचा जो MnO4 मध्ये काढला आहे तो आपण Mnच्या जागेवर लिहूया. चलो H2C2O4 मध्ये कार्बनचा आपण काढला आहे +3. MnO4 1 आत्ताच काढला आपण मँगेनीजचा किती +7. कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचा आपण कॅल्क्युलेट केला तो किती आला होता +4 आणि Mn+2चा काही Mn+2 त्याच्या डोक्यावर +2 चार्ज आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2. ओके. आता बघूया कार्बनचं +3 to +4 लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन आणि मँगेनीजचा +7 आला. MnO4 मध्ये मँगेनीजचा +7 आला आणि Mn+2 मध्ये +2 आहे म्हणजे टोटल गेन ऑफ 5 इलेक्ट्रॉन. ओके. टोटल गेन ऑफ 5 इलेक्ट्रॉन इथं लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करायचं बघूया. चलो H2C2O4 इट गिव्ज CO2 म्हणजे H2C2O4 पासून आपल्याला CO2 मिळतो. ही ऑक्सिडेशनची हाफ रिॲक्शन झाली H2C2O4 कारण आता H2C2O4 इज इक्वल टू CO2 ही ऑक्सिडेशन का तरी तर लॉस झाला ना. लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे H2C2O4 पासून देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन झाली. सेकंड काय रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन काय MnO4- इट गिव्ज Mn+2 आयन. ही रिडक्शन का आहे तर इथं आपण बघू शकतो गेन ऑफ 5 इलेक्ट्रॉन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आपण रिडक्शन असं लिहू शकतो. मग ही रिडक्शनची रिॲक्शन अपसाईडची आपण ऑक्सिडेशनची रिॲक्शन. ओके. आता आपण काय करूया बॅलन्स हायड्रोजन ऑक्सिजन इन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनची रिॲक्शन आपल्याला माहिती आहे H2C2O4 गिव्ज कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन इथं किती आहेत 2 आहेत. इकडं किती आहेत इथं 1 आहे. मग आपण बॅलन्स करूया. H2C2 हा कार्बन 2 आहे. इकडं आपण आता प्रोडक्टला इथं 2 लिहूया. 2 कार्बन झाले. सो वी हॅव टू राईट 2 CO2. सो H2C2O4 गिव्ज 2 CO2. इथं बॅलन्सिंग करण्याकरता आपण 2 लिहिला. मग आता बॅलन्सिंग करण्याकरता आपण 2 लिहिला पण आता हायड्रोजन बॅलन्स नाही आहेत. आपण कार्बन बॅलन्स आहेत का बघूया. 2 कार्बन ऑक्सिजन 2 to the 4 ऑक्सिजन. आता बॅलन्स काही नाही हायड्रोजन. मग आता हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपण इथं काय लिहिलं पाहिजे 2 हायड्रोजन प्लस 2H+ आयन म्हणजे H2C2O4 इट गिव्ज 2 CO2. आपण 2 कशासाठी घेतला होता कार्बन बॅलन्स करायला केला. आता हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपण 2H+ आयन लिहूया. ह्याला फर्स्ट नंबर देऊया म्हणजे आता हे बॅलन्स झालेलं इक्वेशन आहे H2C2O4. हे महत्त्वाचं 2 हायड्रोजन आपण इथे लिहिलं आहे H2C2O4 इट गिव्ज टॉईस ऑफ CO2 + 2 हायड्रोजन. ओके. थोडंसं पुढे जाऊया. बॅलन्स. आता बॅलन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन रिडक्शन रिॲक्शन. ही रिडक्शन रिॲक्शन आहे आपण सांगितलं होतं कारण इथं कसं आहे गेन ऑफ रिॲक्शनमध्ये इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं आहे. MnO4 1- त्याचा काय होतो Mn+2 आयन. ओके. बॅलन्स ऑक्सिजन राईट हँड साईडचे ऑक्सिजन बॅलन्स करूया कारण इथं ऑक्सिजन किती आहे 4. इकडं आता बॅलन्स केले पाहिजेत 4. मग आता बॅलन्स करण्यासाठी आपण काय लिहायचं 4H2O मॉलिक्यूल. 4H2O मॉलिक्यूल लिहून घेऊया म्हणजे आता 4 ऑक्सिजन राईट हँड साईडला म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करताना ते 4H2O फॉर्ममध्ये आपल्याला घेतले पाहिजेत. लक्षात घ्या 4H2O फॉर्ममध्येच आपण ऑक्सिजन बॅलन्स करायचं. सो वी आर गोइंग टू राईट 4H2O. ओके. बॅलन्स केले. इकडं 4 ऑक्सिजन इकडे 4 ऑक्सिजन बॅलन्स झाला. पण आता 4 to the 8 हायड्रोजन तेवढे बॅलन्स करायचे आहेत म्हणून इथं मी काय लिहिलं आहे बॅलन्स हायड्रोजन टू द लेफ्ट हँड साईड. इकडं आपण हायड्रोजन बॅलन्स करूया. राईट हँड साईडला किती हायड्रोजन आहेत 4 to the 8. आता इथं आपण 8H+ आयन लिहूया. H+ आयन लेफ्ट हँड साईडला मग 8H+ आयन आणि 4 to the 8 हायड्रोजन दोन्ही बॅलन्स झाले. असे लिहायचं H+ आयन 8H+ आयन MnO4 1- प्लस 8H+ आयन इट गिव्ज Mn+2 आणि 4H2O. आता 8 हायड्रोजन 4 to the 8 हायड्रोजन 4 ऑक्सिजन Mn+2 Mn म्हणजे बॅलन्स आहे. नेक्स्ट इक्वेशन नंबर 1 आता केअरफुली आपण लिहूया. आपण 2 हायड्रोजन ॲड केले होते ना त्याच्यामुळे आपल्याला इथं 2 इलेक्ट्रॉन लिहायला पाहिजेत. ओके. इथं 2 इलेक्ट्रॉन लिहिले पाहिजेत. H2C2O4 गिव्ज 2 CO2 + 2H+ आयन. मगाशी आपण इथं लिहिलं तर 2H+ आयन त्याच्या पुढं आपल्याला लिहायला पाहिजे
2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड रिॲक्शन आहे MnO4 प्लस 8 हायड्रोजन ही रिॲक्शन. ओके, आणि MnO4 त्याच्यामधले इलेक्ट्रॉन किती होते, मग अशी काढलेला डिफरन्स किती होता, 5 इलेक्ट्रॉन. तो आता इथं घेऊया 5 इलेक्ट्रॉन. इट गिव्ज Mn+2 आणि 4 वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन आपल्याला लिहायचे 2H+ आयनच्या पुढे, आणि मग अशी आपण काढलेलं काही वेळापूर्वी 5 इलेक्ट्रॉन MnO4चे इथं लिहायचे. ओके, मग आता आपल्याला MnO4चे 5 इलेक्ट्रॉन आपल्याला इथं द्यायचे ह्याला, आणि इथले 2 इलेक्ट्रॉन MnO4ला द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, इकडचे 2 इलेक्ट्रॉन MnO4ला द्यायचे आहेत. H2C2O4 त्या रिॲक्शनमधले हे 2 इलेक्ट्रॉन MnO4ला द्यायचे आहेत, आणि MnO4चे 5 इलेक्ट्रॉन H2C2O4ला द्यायचे आहेत. इथं तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे हे 5 कुणाचे आहेत, MnO4चे. मग ते घेतले, ते H2C2O4ला दिले. मग 5 टाइम्स H2C2O4, मग काय होईल, इकडे ह्याला हा जो होता त्याला 5ने मल्टिप्लाय केला. ओके, मग इथंसुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं. 5 टू जा 10 झाले, घेतलं खाली. इथं 2H त्याला 5ने मल्टिप्लाय केलं, 5 टू जा 10 इथं आपण लिहिलं, आणि इथं 5ने मल्टिप्लाय केलं, 5 टू जा 10 इलेक्ट्रॉन. पुन्हा एकदा बघा, ह्याला 5ने मल्टिप्लाय केलं, हा जो फॅक्टर आहे ना त्याला 5H2C2O4 लिहिलं. इथं 5ने मल्टिप्लाय करायचं, 5 टू जा 10 CO2, 10 CO2 लिहिला. त्याच्यानंतर 5 टू जा 10H+ आयन, 10H+ आयन लिहिला. ओके, आणि 5 टू जा 10 इलेक्ट्रॉन लिहिले. ओके, सो दिस इज द फर्स्ट रिॲक्शन ॲक्युरेट लिहिली. आता ह्यातले जे आहेत 2 इलेक्ट्रॉन, त्या 2नी MnO4 रिॲक्शनला टोटल आपण मल्टिप्लाय करायचं. इथं मल्टिप्लाय करूया, 2 MnO4. ओके, केलं. त्याच्यानंतर इथं 8H+ आयन, म्हणजे 8 टू जा 16 H+ आयन आपण केले. त्याच्यानंतर 5 टू जा 2 मल्टिप्लाय करायचं ना, 5 टू जा 10 इलेक्ट्रॉन केले आपण. इट गिव्ज Mn, त्याला 2 मल्टिप्लाय करायचं, 2 Mn+2 झालं, आणि 4ला 2 मल्टिप्लाय करायचं, 8 वॉटर मॉलिक्यूल. पुन्हा एकदा आपण कन्फर्म करूया, ह्या टोटल रिॲक्शनला आपण 2 मल्टिप्लाय केलं, ह्याला 5 केलं, ह्याला 2 केलं. परत एकदा तुम्ही लक्षात येण्यासाठी बघा, 2 MnO4 आपण घेतलं आहे का, घेतलं आहे 2 MnO4 1 8 टू जा 16 H+ आयन घेतला आहे. इथं प्लस साईन आहे. ओके, अर्थात इथं प्लस साईन आहे, 16H. त्याच्यानंतर 5 टू जा 10 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. ओके, इज इक्वल टू इथं 2 Mn+2, Mnला 2 मल्टिप्लाय करायचं, 2 Mn+2, आणि 4ला 2 मल्टिप्लाय करायचं, 8 वॉटर मॉलिक्यूल. ओके, रिॲक्शन बॅलन्स झाली. आता हे 10 इलेक्ट्रॉन आणि हे 10 इलेक्ट्रॉन एकमेकांना कॅन्सल करूया. आता आपण टोटल रिॲक्शन लिहूया. 5H2C2O4 लिहिली, प्लस त्याच्या पुढे 2 MnO4 1 लिहिला. आता 16 हायड्रोजन आणि 10 हायड्रोजन, 16 - 10 म्हणजे 6 हायड्रोजन राहिले, ते लिहायचे इथं. 16 आणि 10 ह्याचा डिफरन्स लिहायचा. ओके, इट गिव्ज, हा 10 कार्बन डायऑक्साईड घेतला आपण, 10 कार्बन डायऑक्साईड, प्लस इथला 2 Mn+2, 2 टाईस ऑफ Mn+2, आणि 8 वॉटर मॉलिक्यूल. असं सगळं रिॲक्शन वी आर बॅलन्स. एकदा 2 मिनटं चेक करूया सगळं बरोबर आहे का, म्हणजे रिॲक्शन बरोबर असेल. हायड्रोजन टोटल, इकडं हायड्रोजन काढूया आपण. 5 टू जा 10 झाले, आणि हा 16 हायड्रोजन आहेत. ह्या साईडला 16 आहेत का बघूया. 8 टू जा 16 हायड्रोजन बॅलन्स. ओके, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड बॅलन्स. आता कार्बन बघूया. 5 टू जा 10, इकडं 10 कार्बन आहेत, ह्या साईडला 10 पाहिजेत, 10 कार्बन आहेत, म्हणजे 10 कार्बन आपण बॅलन्स केले. ऑक्सिजन बघूया. ऑक्सिजन 5 4 जा 20, आणि 4 टू जा 8 म्हणजे 28 ऑक्सिजन झाले लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला 28 पाहिजेत, 10 टू जा 20, आणि हे 8 ऑक्सिजन 28 आहेत. आता काय, Mn 2 Mn आणि 2 Mn+2 म्हणजे Mn 2 आहेत, इकडं 2 Mn, आणि इकडं सुद्धा 2 Mn+2. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की ही रिॲक्शन आपण बॅलन्स केलेली आहे. इन दिस इथं 10 आहे, बाय मिस्टेक सपोज दिसत नसेल तर दिस इज 10. सो दिस इज बॅलन्स रिॲक्शन. व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहा. इफ एनी डाऊट यू कॅन टेल मी. सो दिस इज द बॅलन्स रिॲक्शन. अशा पद्धतीनं ही स्टेप बाय स्टेप रिॲक्शन सॉल्व करायचे. थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमियन. थँक्यू ऑल ऑफ यू.